उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात राहणाऱ्या एका गृहिणीने 2019 मध्ये एक गुप्त मोहीम सुरू केली. पतीला कानोकान खबर न लागू देता तिने संसाराच्या खर्चातून थोडे थोडे पैसे वाचवायला सुरुवात केली. हे पैसे तिने एका लोखंडी ट्रंक म्हणजेच पेटीत अत्यंत सुरक्षितपणे जपून ठेवले होते. तिचं एकच स्वप्न होतं, एक दिवस या साठवलेल्या पैशांमधून स्वतःसाठी मनसोक्त सोन्याचे दागिने खरेदी करायचे. दिवस निघून गेले, वर्ष उलटली आणि या ट्रंक मधील रक्कम तब्बल 12 लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली. महिला आपल्या या खजिन्याकडे पाहून मनाच्या मनात सुखावत होती, पण नियतीच्या मनात काहीतरी भलतंच शिजत होतं. नमस्कार, मी प्रांजल आणि तुम्ही पाहताय फेफटका न्यूज. 8 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस आला जेव्हा तिने सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी पेटीचं कुलूप उघडायचं ठरवलं. अगदी उत्साहाने आणि आशेने तिने चावी फिरवली आणि ट्रंकचं झाकण उघडलं. पण समोरचं दृश्य पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणातच गायब झाला आणि ती सुन्न झाली. तिने ज्या पैशांना स्वप्नाचा आधार मानलं होतं त्या 12 लाख रुपयांच्या नोटांच्या गठ्ठ्यावर उंदरांनी ताव मारला होता. ट्रंक मध्ये नोटांचे बारीक बारीक तुकडे, कुरतडलेले कागद आणि कचरा साचला होता. उंदरांनी त्या महिलेच्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीवर आणि स्वप्नांवर अक्षरशः करेक्ट कार्यक्रम केला होता. हा मोठा धक्का पचवल्यानंतर महिलेने रडत खडत आपल्या पतीला एक गोष्ट सांगितली. दोघांनी मिळून ट्रंक मधील नोटांचे उरलेले तुकडे बाहेर काढले आणि त्यातून चांगल्या तोटा शोधण्याचा प्रयत्न केला, पण बहुतांश नोटांचा चुराडा झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक या दुर्दैवी घटनेवर आश्चर्य आणि हळहळ व्यक्त करत आहे, पण ही घटना आपल्या सर्वांसाठी एक डोळे उघडणारा धडा आहे. घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवणे म्हणजे कीटक, उंदीर, चोरी किंवा आगीच्या धोक्याला आमंत्रण देणे. घरात पैसे लपवण्यापेक्षा ते बँक खात्यात किंवा सुरक्षित आर्थिक योजनांमध्ये गुंतवणे नेहमी शहाणपणाचे ठरते. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.